पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष, बेंबडेवाडी ग्रामस्थांचा घागर मोर्चासह तहसील कार्यालयासमोर ठिय्या। अहमदपूर तालुक्यातील मौजे बेंबडेवाडी येथील ग्रामस्थ गेल्या 15 दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करत आहेत। गावातील पिढ्यानपिढ्या वापरात असलेली पिण्याच्या पाण्याची विहीर पाडव्याच्या दिवशी एका शेतकऱ्याने अचानक स्वतःची मालकी सांगत ग्रामस्थांना विहिरीवर जाण्यास मज्जाव केला, त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून संबंधित विहीर ग्रामस्थांसाठी खुली करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती। मात्र प्रशासनाकडून योग्य ती कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज 2 एप्रिल रोजी तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढत दिवसभर ठिय्या आंदोलन केले। ग्रामस्थांनी घागर, हंडे घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा नेत प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। दिवसभर चाललेल्या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान, दिवसाखेरीस प्रशासनाने आंदोलकांना लेखी आश्वासन देत योग्य तो निर्णय घेण्याचे स्पष्ट केले। प्रशासनाने आंदोलकांना विश्वासात घेतल्यानंतर सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। मात्र भविष्यात गरज भासल्यास यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। या आंदोलनाचे नेतृत्व डॉक्टर सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले। तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहून आंदोलनाला गर्दीचे स्वरूप आले होते। बेंबडेवाडी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होईल, असा ठाम पवित्रा ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला।